आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आता तुमच्या इथे स्थानिकचं नेतृत्व वयस आहे आणि जिल्ह्याचं नेतृत्व प्रवास आहे, तर तुम्ही सगळ्यांनी काँग्रेस मजबूतीसाठी प्रयत्न करा. काही नावं द्यायची असतील कोणाला जिल्ह्यावर, कोणाला सेवा दलात, कोणाला महिला काँग्रेसमध्ये, कोणाला प्रदेशवर काम करायचं असेल तर तुम्ही मला नावं देऊ शकता, भैयासाहेबसुद्धा सांगू शकता. तर आम्ही ती नवीन बॉडी तयार करू. पण ज्याला जी निवडणूक लढायची असेल त्याला तिथे काम करावं लागेल. खाली काहींना मतदान द्यायचं आणि वरती वाटकेंना मतदान करायचं, ही आमच्या तालुक्यातली सिस्टीम होती. त्या सिस्टीमप्रमाणे त्यांनी आतापर्यंत ते चालवलं राष्ट्रवादीने. आणि आपल्या काँग्रेस पक्षाला प्रत्येक इलेक्शनमध्ये साहेब, प्रत्येक कुठलंही इलेक्शन असं गेलेलं नाही की त्यांनी काँग्रेसची पडत गेले नाही. असं एकही इलेक्शन आठवणार नाही मला. कारण त्यांना काय करतात, ते त्यांच्या कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेल्या जागा काँग्रेस पक्षाला देतात. त्याचप्रमाणे वरिष्ठ जिल्ह्याहून येणारे आदेश असतात, त्याचप्रमाणे माननीय भैयासाहेबांना ते आदेश पाळावे लागतात. पर्यायाने आम्हाला कार्यकर्त्यांना ते आदेश पाळावे लागतात. याचा परिणाम काय होतोय की आपलं जे पक्ष संघटन आहे याच्यावर भैयासाहेब फार मेहनत घेत आहेत. त्याच्यावर सर्व पदाधिकारी आहेत, सर्व सेलचे पदाधिकारी आहेत, युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, महिला काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, सर्वजण ताकदीने काम करतायत. पण शेवटी एकच मानसिकता तयार होते की आपण एवढं मेहनत करतो, एवढं काम करतो आणि शेवटी आपल्याला आघाडी करावी लागते. आघाडीमध्ये जात असताना कुठंतरी जर 16 जागा असतील तर 2 जागा मिळतात, 21 जागा असतील तर 3 जागा मिळतात. याच्यावर पण आता बोलणं चुकीचं ठरेल, पण मी स्पष्ट बोलतो बाळासाहेब, याच्यावर तिकडच्या मर्जीतले निम्मे लोक घेतले जातात. यांना घेणार तर आम्ही देणार, अशी त्यांची अटी शर्ती असतात. आणि त्याच्यामुळे सुदैवाने असतो, योग असतात, देर है लेकिन अंधेर नहीं भगवान के घर में, ही जी म्हण ती खोटी नाहीये. परमेश्वराने काँग्रेसचा एकच गट तयार करून ठेवलेला आहे. चौड्या तालुक्याची अभिमानास्पद बाब आहे. मिलेंगे नहीं, लोगों की भावनाओं को पहचानेंगे नहीं जब तक कि हम कुछ नहीं करेंगे. आजकल क्या हो जाए, सब ऑफिस में बैठ के काम चल रहा है. कैसा बहुत अच्छी परिस्थिति है. जो गांव में कभी किधर फिरता नहीं उससे पूछे तुमच्या गावात काय परिस्थिती है, 100%. अरे तेरे घर में तेरे औरत को बोला नहीं बाबा 100% का ला रहा. तो ये चीजों को ये जो नेता लोग बैठे हैं इन्होंने भी गौर करने को होना कि भाई कौन काम कर रहा है, कौन काम करने की किसकी वो है. अभी जैसे यहाँ ये हमारे दीदी बैठी है, ये जो लेडीज है वो 4-5 लोग, ये हमेशा हर मीटिंग में ना चुकते हुए हाजिर रहती है. कितनी भी बड़ी मेहनत है उसके अंदर हाजिर रहती है, कोई चीज की परवाह नहीं करते हुए. तो ऐसे वक्त के अंदर काम करने वालों ने लोगों को पक्ष ने संधि देने को होना, और जिनको संधि मिली उन्होंने भी संधि का सोना करके पक्ष को बढ़ाने का काम करने को होना. मेरे से थोड़ा जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मित्र बाळासाहेब पवार, संदीप भैया, उदय पाटील आणि उपस्थित सर्व मान्यवर. हर्षवर्धनजी सपकाळ प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष झाले. माजी आमदार आहेत ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत, पंचायत राजचे अखिल भारतीय स्तरावरचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांना अपॉइंटमेंट केल्यानंतर जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभेनंतर आढावा घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यातून आज जिल्हा काँग्रेससाठी मला नियुक्त केला. आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या, अपेक्षित यश आघाडीला आलं नाही आणि काँग्रेसलाही यश आलं नाही. त्याच्यामुळे आता संघटनेत काय करायला पाहिजे, बदल करायला पाहिजे, नवीन लोक घ्यायला पाहिजे, कोणाची पदावर काम करायची इच्छा आहे, कोणी पक्ष सोडून गेलं तर ह्या पक्षाच्या अंतर्गतच्या ज्या गोष्टी त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. त्यानिमित्तानं गेल्या 3 दिवसापासून जळगाव शहराची जिल्ह्याची मिटिंग झाली, मुक्ताईनगर, त्यानंतर काल जामनेर, आज इथे संध्याकाळी अमळनेर, असं फिरून आम्ही जिल्ह्यामधला आढावा तयार करणार आहे. आणि संघटनेमध्ये बाळासाहेब पवार हे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काम चांगलं चालू आहे. परंतु नवीन काही बांधणीमध्ये काही जर योग्य सूचना आल्या तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करून हा पक्ष मजबूत करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. यासाठी आम्ही या मिटिंगचं आयोजन केलं होतं. सर, राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत त्यांनी देखील पदाधिकाऱ्यांच्या
बैठकीमध्ये असं म्हटलेलं आहे की जे पदाधिकारी काम करू इच्छित नाही, फक्त पदं घेऊ इच्छित नाही, तर त्यांनी घरी बसलं तरी चालेल, अशी भूमिका कठोर आपण देखील घेणार आहे का? हा म्हणजे साधारणतः काय की ज्याला पद दिलं त्याला आम्ही पहिले विचारलं की बाबा तुला हे पद दिलेलं या पदावर तुला काम करायचं आहे. त्यांनी हो म्हटलं तर त्यांना संधी देऊ. त्यांनी म्हटलं की नाही बाबा माझी इच्छा नाही किंवा माझं जमत नाही, माझ्याकडे माझा व्याप आहे, तर मग त्याच्या जागी दुसरं आपण करू. पक्षामध्ये दर 5 मिनिटांना निर्णय घेता येत नाही, परंतु पक्षामध्ये निर्णय घ्यावाही लागतो. त्यामुळे जर औपचारिक परिस्थितीमध्ये जर कुठे आम्हाला एखाद्याला बदल करायचा असेल तर आम्ही निश्चित करू. त्यामध्ये काही अडचण असायची काही कारण नाही. सर, आपण विरोधी पक्षात आहे आणि जे सत्तेधारी आहेत त्यांचे जे निर्णय आहे ते सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, परंतु विरोधी पक्ष म्हणून आपण कुठंतरी कमी पडतो आहे असं वाटतं का? आंदोलन म्हणून आपण जनतेच्या बाजूने आंदोलन करताना आपण कुठे दिसत नाही. गेल्या 1 तारखेला घरगुती गॅसचं 50 रुपये दर वाढ झाला, परंतु कुठेही आपण आंदोलन करताना दिसत नाही. हे कुठंतरी आपण मागे पडतो आहे का? आल्याच भैयासाहेबांनी सांगितलं की तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आपल्याला जायचं आहे. त्याचा कागदही तयार झालेला आहे की याच्या संदर्भात दररोज घटना घडतात, तर प्रदेश काँग्रेस जे सांगते ते आंदोलनं होतात, काही स्थानिक पातळीवर जे असतात ते आंदोलनं होतात. आणि विधानसभा जेव्हा लागते, लोकसभा लागते, आज राहुल गांधी प्रश्न लावून धरलेला आहे. आज वक्फ बोर्डाचा मुद्दा तिथे मोठा आहे, शेतकऱ्यांच्या साथीचा मुद्दा विधानसभेमध्ये नाना पटोले असो किंवा उबाटाचे जे लोक असो किंवा राष्ट्रवादीचे जे लोक असो, जे आमचे 54-58 लोक आहेत, त्या लोकांनी त्याला विरोध केला. आता विरोध करायचा म्हणजे दिवसभर तेच काम करायचं अशातला भाग नाही, पण प्रातिनिधिक स्वरूपात आणि लोकांचं लक्ष वेधण्या इतका विरोध हा सातत्यानं पक्ष करत राहतो, गावोगाव करत राहतो. प्रदेशवरूनही तसे आदेश येतात, जिल्ह्यावरूनही तसे आदेश येतात आणि देश पातळीवरूनही तसे आदेश येतात. त्यामुळे अधिक तीव्रता आम्ही या आंदोलनाची करू, यात काही शंका बाळगण्याचं कारण नाही. ओके सर.